हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीकवरधर हरे विठ्ठल श्री राम ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरुदेव दत्त बजरंग बली की जय, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचनं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुधामं जगन्विहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधबलहासं विठ्ठलं चिंतयामि. श्री विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा. आता दुसरा दशक संपला. 20 दशक 200 समास दासबोधामध्ये आहेत. म्हणून समर्थ काय म्हणतात नेहमी, 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश. साधकाने हे 20 दशक 200 समास सावकाश का पाहिजेत, तर प्रत्येक समासातली प्रत्येक ओवी मला समजून घेता आली पाहिजे. म्हणून 20 दशक 200 समास मला सावकाश पाहिजेत. माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतकरणी, परिमी आहे जगजीवनी निरंतर. नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, तेने सायुज्याची वाट गवसेल की. आत्मा रामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, आस्थान करावा खेद भक्तजनी. काय म्हटले समर्थ, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतकरणी, परिमी आहे जगजीवनी निरंतर. अखंड ह्या ग्रंथच्या रूपामध्ये मी तुमच्यामध्ये निरंतर आहे. म्हणून नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, तेने सायुज्याची वाट गवसेल की. सायुज्य मुक्ती आणि मोक्ष प्राप्तीची जर का वाट पाहायची असेल तर माझा ग्रंथ तुम्हाला कसा नीट पाहावा लागेल, असं समर्थ आपल्याला सुरुवातीलाच सांगत आहेत. पहिला दशक दिला तो समर्थांनी कोणता दिला, पहिला दशक स्तवनाचा. पहिला दशक कुठला दिला समर्थांनी आपल्याला, स्तवनाचा. मग त्याच्यामध्ये सांगितलं पहिलं मंगलाचरण दिलं. मंगलाचरणानंतर गणेश स्तवन, मंगलाचरणानंतर गणेश स्तवन, गणेश स्तवन झाल्यावर श्री शारदा स्तवन, मग सद्गुरु स्तवन, मग संत स्तवन, श्रोते स्तवन, कवेश्वर स्तवन, सभा स्तवन, परमार्थ स्तवन आणि नरदेह स्तवन. तर ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रंथारंभ म्हणजे मंगलाचरण. मंगलाचरणामध्ये समर्थांनी काय सांगितलं, श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. मंगलाचरणामध्ये श्रोत्यांचा सुरुवातीचाच प्रश्न आहे की श्रवण केल्याने काय बरं प्राप्त आहे, काय मला प्राप्ती आहे श्रवणाची. तर त्याच समासामध्ये समर्थांनी उत्तर दिले, श्रवणे चुके अधोगती.
मनास होई विश्रांती आणि समाधान. एका श्रवणाने आपली काय होणार आहे, अधोगती चुकणार आहे आणि मनाला विश्रांती आणि समाधान प्राप्त होणार आहे. मनास होय विश्रांती आणि समाधान. श्रवणे चुके अधोगती सांगितलंय. मग बघा दुसरा दिला तो गणेश स्तवन. ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तवे करावे मज वाक्शून्यासी वदवावे कृपा कटाक्ष करुणी. तुझे निकृपेचे निवळे वितुळती भ्रांतीची पडाळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे. येता कृपेची निजवडी विघ्ने कापती बापडी. होऊन जाती देशोधडी नाम मात्र. म्हणून नाम विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर. आदी करुणी हरिहर अमर वंदिती. असा हा गणेशाला दुसऱ्या समासामध्ये समर्थांनी वंदन केलेलं आहे. तिसरा समास दिला शारदा स्तवन. आता वंदू वेद माता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वाग्देवता महामाया. चौथा दिला सद्गुरु स्तवन. आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्श शकेना ते स्वरूप मजा ज्ञाना काय कळे. न कळे नकळे नेती नेती ऐसी बोलतशी श्रुती. तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. मज न कळे हा विचारू दुर्णी माझा नमस्कारू. सद्गुरु राया पैल पारू पाववी मज. होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरोसा. आता आसाला असे तैसे असा सद्गुरु स्वामी. मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांचित होते म्हण. परी माया झाली लज्जाय वण काय करू. बघा सद्गुरूंचं स्तवन या मायेने मी करू शकत नाही. का करू शकत नाही तर सद्गुरुसी उपमावे गगन परी ते गगना परीस निर्गुण. या कारणे दृष्टांतहीन सद्गुरुस गगनासा. सद्गुरुसी उपमावे बघा सागर तरी तो अत्यंतची क्षार किंवा म्हणू क्षीरसागर तो नासेल कल्पांती. जरी सद्गुरूंना सागराची उपमा दिली तरी तो सागर कसा आहे, खारट आहे. माझा सद्गुरू खारट नाही. जरी क्षीरसागराची उपमा दिली तरी तो दह्याचा सागर नाशणार आहे. म्हणून सद्गुरूंना ती उपमा लागू पडत नाही. सद्गुरूसी उपमावे अमृत तरी अमर धरती मृत्यूपंत. म्हणून सद्गुरू कृपा यथार्थ अमर करी. मग अमर सुद्धा मृत्यूपंथाला जातात. बघा अमर अमर म्हणणारे मृत्यूपंथाला गेले पण सद्गुरू कृपा तुम्हा मला काय करते तर अमर करते. अमर करते म्हणजे काय, आपल्याला मरण नाही का हो, मरण आपल्याला आहे पण सद्गुरूंनी त्या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं आपल्याला काय केलं तर सोडवलं म्हणजे काय केलं हो, सोडवलं म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातनं सद्गुरूंनी आपल्याला सोडवलं म्हणजे काय केलं तर तुम्हाला मला जाणीव करून दिली. काय जाणीव करून दिली की हा देह आहे ना हा नाशिवंत आहे. हा देह काय आहे, नाशिवंत आहे आणि त्याच्यातला जो अंतरीचा अंतरात्मा आहे तो शाश्वत आहे. आत्म्याला कधीच मरण नाही. हा विवेक तू दृढ धर. आत्माना आत्मा विवेक करावा. सारासार आत्माना आत्मा जीवी धरावा. सारासार विचार करावा. मग सारासार विचाराने आपल्याला काय समजतं की आत्मा कोण आणि अनात्मा कोण. शरीर नाशिवंत आहे. शरीर कसं आहे, नाशिवंत आहे. मग बघा ती मदालसा सुद्धा ती आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सुद्धा ती मदालसा पाळण्यामध्ये घालते आणि म्हणत असते. काय म्हणते ती बाळाला, उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा. आलास कवन्या वाटा मातीची गर्भवासा. हा पंथ ओखटारे पचलास कर्म कोठा. अविचारी बुद्धी तुझी पुत्र राया आदटा. उपदेश मदालसा सोहम जो जो रे बाळा. काय म्हणते ती मदालसा, काय म्हणते की तू कशाला आलास बरं बाळा. तू ह्या अशा ओखड्या पंथाला किंवा ह्या नरदेहाला तू आलाच कशाला. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. वर चर्म घातले गा कुर्मी कीटकांचा सांधा. रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा. उपदेश मदालसा सोहम जो जो रे बाळा. काय म्हणते ती मदालसा आपल्या बाळाला, अरे कशाला आलास. हा देह काय आहे, हा मलमूत्राचा बांधा आहे आणि वर काय आहे, वर कातडं आहे म्हणून ठीक आहे. हे कातडं जर का वरती नसतं तर आतमध्ये काय आहे हो. वरी वरी दिसे वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे. जैसे झाकणं चर्म कुंडाचे उघडूच नाहीये. वरवर दिसतंय वैभवाचं पण आतमध्ये सगळं नरकाचं पोतडं आहे. म्हणून काय सांगितलं की बघा पुढे दिला शारदा स्तवन झाला, सद्गुरु स्तवन झाला, संत स्तवन. आता वंदिन सज्जन हे परमार्थाचे अधिष्ठान.
जयेजनी गुह्य ज्ञान प्रगटीजनी. या संतांमुळे आम्हाला गुप्त ज्ञान गुह्य ज्ञान काय होतंय तो प्राप्त होतंय. पुढे दिलं कवेश्वर स्तवन. बघा कवेश्वरामध्ये काय सांगितलंय, आता वंदिन कवेश्वर, जे समर्थांनी काय म्हटलंय, जे शब्दसृष्टीचे ईश्वर. कवेश्वरानं काय म्हटलंय, शब्दसृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी. त्यांना सांगितलंय म्हणजे जो कवेश्वर आहे ना तो वेदावतारी परमेश्वरच सांगितलंय समर्थांनी. पुढे सभास्तवन. मग आता सभेला पण स्तवन का वंदन का करायचं. कारण बघा ज्या वेळेला कीर्तनकाराचं कीर्तन असू दे, प्रवचनकाराचं प्रवचन असू दे, काही असू दे, पण त्या सभेला प्रथम वंदन करता आलं पाहिजे. का सभेला वंदन करायचं, तर त्या सभेमध्ये बघा एक आसन घातलेलं असतं. ते आसन असतं मारुतीरायासाठी. त्या सभेमध्ये त्या आसनावर मारुतीराया बसलेला असतो. त्या सभेला वंदन केल्यावर तो नमस्कार सर्वांना पोचतो. आता वंदिन सकळ सभा, जये सभेशी मुक्ती सुलभा. या सभेमध्ये काय होतंय, तत्काळ मुक्ती हो. जेथे स्वये जगदीश उभा तिष्ठतू भरे. त्या सभेमध्ये स्वतः जगदीश काय आहे तर तिष्ठत उभा आहे. नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदयी रहो मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठमी नारदा. हे नारदा, मी कुठेही नाही, मी फक्त योग्यांच्या कुठे आहे तर माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतू नारदा. योग्यांच्या हृदयामध्ये पण नाही आणि कुठेच नाही. माझं भक्त जिथे माझं गायन पूजन करतात तिथे मी तिष्ठत उभा आहे. मग तो आपल्या आधी जर का तिथं तिष्ठत उभा आहे तर आपल्याला त्याच्यासाठी आसन घातलं पाहिजे हो तिथे. म्हणून त्या पूर्ण सभेला काय आहे, वंदन आहे. नंतर परमार्थ स्तवन दाखवला. मग बघा परमार्थाला पण समर्थांनी काय म्हटलंय की धन्य, त्यानंतर दाखवला नरदेह स्तवन. धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहू, जो जो की जे परमार्थ लावो तो तो पाववी सिद्धते. नरदेहाला काय म्हटलंय की जे जे परमार्थासाठी आपण करू त्याच्या कितीतरी पट आपल्याला त्याची प्राप्ती आहे. पुढचा दशक दाखवला मूर्ख लक्षणाचा. मूर्ख लक्षणामध्ये पहिला समास दिला मूर्ख लक्षण. 74-75 ओव्या आहेत मूर्ख लक्षणाच्या. मग त्या ओव्यांमध्ये त्या ऐकून तरी आपली मूर्ख लक्षणं जातात का पाहू. मग अख्खा दशक मूर्ख लक्षणाचा गेला. आपण त्याच्यातनं काय घेतलं हो. मूर्ख लक्षण झाल्यानंतर उत्तम लक्षण. मूर्ख लक्षणामध्ये काय सांगितलं की जन्मला जयेचे उदरी तयसी जो विरोध करी सखी मानुली अंतरी तो एक मूर्ख. मग बघा आता पुढे दिलं उत्तम लक्षण. उत्तम लक्षणानंतर कुविद्या लक्षण. कुविद्या लक्षण नंतर भक्ती निरूपण, रजोगुण लक्षण, तमोगुण लक्षण, सत्वगुण लक्षण, सद्विद्या निरूपण, विरक्त लक्षण आणि पडत मूर्ख लक्षण. म्हणजे मागचा समास जो झाला आपला दुसऱ्या दशकातला 10वा समास. प्रत्येक समासामध्ये प्रत्येक दशकामध्ये 10-10 समास आहेत. एक दशक म्हणजे त्याच्यामध्ये 10 समास. 10 समासांचा एक दशक. नवीन कोण असतील त्यांच्यासाठी आपण नवीन म्हणतील काय दशक आणि काय समास, आम्हाला काहीच कळत नाही कसला दशक कसला समास. त्यासाठी सांगते एक दशक म्हणजे त्याच्यामध्ये 10 समास असतात. असा एक दशक. असे आपले दासबोधामध्ये 20 दशक आहेत. 20 दशक असल्यामुळे त्याचे समास झाले 200. म्हणून 20 दशक 200 समास. साधके पहावे सावकाश. आता आपण तिसऱ्या दशकाकडे आलेलो आहोत. म्हणून मागची थोडी उजळणी केली, बाकी काय नाही. आता तिसरा दशक जो आहे तो सगुण परीक्षेचा आहे. तिसरा दशक कुठला आहे, सगुण परीक्षा. मग सगुण परीक्षामध्ये समर्थ आपल्याला काय सांगतात तर बघा सगुण परीक्षामध्ये म्हणजे काय की ह्या देहाची जन्माला आल्यापासूनची परीक्षाच आहे. पहिली गोष्ट त्या मातेच्या गर्भवासातच मुळात मोठी परीक्षा आहे. सगळं दिलेलं आहे. जन्म दुःख निरूपणमध्ये सगळं दिलेलं आहे. ते आधी काही सांगायची आवश्यकता नाही की मातेच्या गर्भामध्ये काय काय दुःख भोगले त्या देहाने. समर्थांनी ह्या समासामध्ये दिलेलं आहे. म्हणून बघा कबीर महाराज पण काय म्हणतात की जन्माला आल्यानंतर आपण आनंद उत्सव येताना ते बाळ रडत येतं बघा. कारण ते जेव्हा मातेच्या गर्भामध्ये असतं की नाही त्यावेळेला सोहम सोहम म्हणजे तू आहेस तोच मी आहे. सोहम सोहम सोहम. बघा तू आणि मी एकच आहे असं एकरूप त्या भगवंताशी तो असतो. सोडव. याचा दुसरा अर्थ सोहम सोहम म्हणजे की भगवंता तू मी एकच आहे सोहम. पण बाहेर आल्यावर तो म्हणतो कोण मी आणि कोण तू. मग ही अशी अवस्था त्या बाळाची असते. मी कोण आणि तू कोण असं भगवंताला लगेच तो मी तुला ओळखत नाही ना. बाहेर आल्या कॅहा कॅहा करतो. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेर पडताच म्हणे कोहम. बघा अशी अवस्था त्या देहाची असते. म्हणून
आल्यानंतर बघा त्याला त्याच्याशी एकरूप असतो ना तोपर्यंत त्याला सगळं समजतंय, पण त्याच्यापासून बाजूला झाला की काय होतंय, दुःख आणि दुःखच आहे हो. त्याच्यापासून बाजूला झाला की दुःखच आहे. म्हणून बघा श्रीराम आणि ज्या वेळेला सेतू बांधण्याचं काम चालू होतं त्यावेळेला प्रत्येक वानर काय करत होते की दगडावर श्रीराम लिहून दगड पाण्यात सोडत होते. प्रत्येक वानर दगडावर श्रीराम लिहून दगड पाण्यात सोडत होते. आता अशा वेळेला श्रीरामांना वाटलं की आता मी माझंच नाव कशाला लिहायचं बरं दगडावर. म्हणून श्रीरामांनी काय केलं की दगड घेतला आणि तसंच नाव लिहिताच पाण्यात टाकला. आता तो दगड पाण्यात टाकल्यानंतर तो तरला नाही, तो बुडला. तर तो बुडल्यानंतर श्रीरामांना थोडंसं हे वाटलं की अरे वानरच आहे ना दगड टाकतायत आणि तो दगड तरतोय, सेतू बांधला जातोय आणि माझ्या हातनं दगड पडला, तो बुडला कसा बरं. म्हणून आपल्याला कोणी आपली फजिती झालेली आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना. म्हणून बघा श्रीरामाने इकडे तिकडे पाहिलं, मागे हनुमंत होते. हनुमंताला विचारलं काय रे हनुमंता कधी आलास. तेव्हा हनुमंताने सांगितलं प्रभू तुम्ही दगड पाण्यात टाकत होता ना म्हणजे टाकायच्या अगोदरच मी इथे हजर आहे, मी सगळं पाहिलंय, तुम्ही टाकलेला दगड पाण्यात बुडला. मग श्रीरामांना थोडंसं असं खजील झाल्यासारखं वाटलं. तेव्हाच हनुमंत बोलले भगवंता अहो जो तुमच्या हातातून सुटेल तो बुडणारच आहे, साधी गोष्ट आहे. ज्या भगवंतानी ज्याला हातातून सोडून दिला तो तरेल का बुडेल, तो तरेलच ना. मग अखंड मला त्या भगवंताच्या सानिध्यात अखंड त्याच्या चरणापाशी मला राहायचं आहे. तुमच्या चरणाविना देखा राहू न शके क्षणे का, संसार सागरात तारका तुझी देवा कृपा सिंधू. भगवंता मला तुझ्या चरणापासून वेगळं कधी करू नको. हे अखंड तुमचं आमचं निवेदन त्या भगवंताच्या चरणी पाहिजे. कारण त्याच्या हातातून सुटला की तो रसतळाला गेल्याशिवाय राहणार नाही, तो बुडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बघा या जीवनाचं वर्म जर का जाणून घ्यायचं असेल, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अवस्था काय हो. साधं बघा जन्म दुःख तरी काय येतं. जन्म दुःख म्हणजे जन्माला आल्यानंतर दुःख तरी पदरात काय येतं तुमच्या आमच्या. कारण कर्म मागे लागतं. जन्माला आल्यानंतर तुमच्या आमच्या मागे लागतं ते आपलं कर्म. आणि त्या कर्मामुळे कर्मानुसार प्राणी पडती नाना देशी अथवा विदेशी. ती कर्म आपल्या मागे लागतात. म्हणून बघा आपण आहे त्यामध्ये समाधानी असू ना, आहे त्या गोष्टीमध्ये आपण समाधानी राहिलो तर आपल्याला सुखच सुख आहे. पण समाधान न ठेवता आपण वसवस करत आपण सुखाच्या मागे जर का धावलो ना तर तुम्हाला सुख कधीच सापडणार नाही. कारण सुख म्हणजे नाहीच आहे हो. सुख हे मृगजळ आहे आणि त्या मृगजळाच्या मागे तुम्ही किती धावणार, आपण किती धावणार. सुख नाहीच आहे. सुख म्हणता हे दुःख ठाकोनी आले. अहो सुख म्हणता कधी दुःख पुढे येऊन उभं राहतंय हे तुम्हाला आम्हाला कळत सुद्धा नाही. सुख म्हणता हे दुःख ठाकोनी आले, भजन सकळ गेले, चित्त दुचित्त झाले, भ्रमित मन वळेना, हित ते आकळेना. बघा काय हित तरी तुम्हाला आम्हाला कळतंय का. तुमचं आमचं मन कसं झालंय ते भ्रमित झालंय, भ्रमित. कारण आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते कळण्यासाठी आहे त्या ठिकाणी आपल्याला समाधानी राहता आलं पाहिजे. आहे ठिकाणी ठेविले आनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. तो लक्ष्मीचा पती नारायण आहे ना, तो अखंड जाणतोय की मला काय माझ्या आयुष्यात काय लिहिलंय किंवा काय मला माझ्या वाट्याला भोग आहेत सगळं त्याला माहिती आहे. आपल्याला चिंता करायची काय गरज आहे हो. होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, तुटली मनातील आशंका जन्म आणि मृत्यूची, काय व्हायचं ते होईल. बघा त्यामुळे कबीर महाराज सांगतात की एक मुंगी ती दाणा घेऊन चाललेली असते. एक मुंगी तांदूळ घेऊन चाललेली असते. चिंटी चावल ले चली. कबीर महाराज फार सुंदर सांगतात. चिंटी चावल ले चली. किती आनंदात चालली होती तो दाणा घेऊन, तो तांदूळ घेऊन ती मुंगी. चिंटी चावल ले चली.
तेव्हा तिला फार आनंद झाला होता की मला तांदूळाचा दाणा मिळाला, म्हणून ती त्या आनंदाच्या भरामध्ये ती चालली होती. चिंटी चावल ले चली, बीच में मिल गई डाल. भावेश महाराज, चिंटी चावल ले चली, बीच में मिल गई दाल. बीच में काय मिळाली तिला? डाळ मिळाली. मग आता पहिली ती समाधानी होती की नाही? पहिली ती कशी होती? समाधानी होती. काय की मला तांदूळ मिळाला, समाधानी होती. पण ते समाधान कधी गेलं? डाळ दिसल्यावर ते समाधान गेलं. आता तिला काय वाटलं की तांदूळ पण मिळालाय, डाळ पण दिसली, म्हणजे भात शिजू आणि वरण पण शिजू असं तिला वाटलं. वरण भात दोन्ही खाता येईल, पण तोंडामध्ये एकच काहीतरी नेता येणार आहे. त्यामुळे समाधान त्या तांदळाचं पण गेलं ना, त्या मिळालेल्या तांदळाचं पण समाधान गेलं, कारण मला डाळ नेता येत नाही. मला एक तर मी डाळ घेतली तर मला तांदूळ मिळणार नाही, आणि तांदूळ घेतला तर मला डाळ मिळणार नाही. दोन्ही मला मिळणार नाही. मग ते समाधान राहिलं का? तांदूळ मिळाल्याचं ते समाधान राहिलं नाही. म्हणून आहे ना, आपण पळत्याच्या मागे लागू नये. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नये. जे हाती आहे त्याच्यातच समाधानी राहता आलं पाहिजे. बरोबर ना? मग बघा, जेव्हा त्या मुंगीला तांदूळ जसा मिळाला तेव्हा ती समाधानी होती, पण डाळ दिसल्यावर तिला दुःख आलं. तसं तुमची आमची अवस्था आहे. आपली अवस्था कशी आहे की आपण काय म्हणतो, दोन्ही दगडांवर आपण हात ठेवतो. दोन्ही दगडांवर आपले हात आहेत. काय की संसार पण माझा उत्तमाचा झाला पाहिजे आणि परमार्थ पण माझा उत्तमाचा झाला पाहिजे. मग हे जर का साध्य होणार असतं तर ते संतांना नसतं का झालं हो? ते तुकाराम महाराजांना नसतं का झालं? तुकाराम महाराजांनी वैराग्य त्यांना जेव्हा वैराग्य प्राप्त झालं आणि ते भंडारा डोंगरावर गेले तेव्हा त्यांचं पूर्ण दुर्लक्ष संसाराकडे झालं. संसारामध्ये ते नव्हतेच. जसं बघा, माऊली ज्ञानोबारायांचं उदाहरण घ्या. संसार केलाय का? त्यांनी जगाचा संसार केला. समर्थांनी संसार केलाय का? समर्थांनी जगाचा संसार केला. समर्थ ज्या वेळेला आई म्हटली, अगदी आग्रह केला, बाळा अरे माझ्यासाठी निदान त्या भावल्यावर उभा तरी राहा, त्यावेळेला समर्थ काय म्हटले की आईची आज्ञा काय आहे की मला त्या अंतरपाठ धरेपर्यंत उभं राहायचंय, भावल्यावर उभा तरी राहा. तेवढ्याला त्यांनी होकार दिला. पण अंतरपाठ धरल्या, शुभमंगल सावधान म्हटल्या ते पळत सुटलेत, सावध झाले त्या क्षणी. का तर मी जर का या संसारात अडकलो तर या विश्वाचा संसार कोण करणार? तेव्हा परिस्थिती एवढी गंभीर होती. शिवाजी महाराजांचा जन्म झालेला नव्हता, मोगलांचं राज्य होतं. परिस्थिती एवढी गंभीर होती की समर्थ डोळ्याने बघत होते त्यावेळेला 400-450 वर्षापूर्वी की कसे मोगल येत होते, कसे आपल्या बाया बापड्यांना आबरू लुटत होते, कशी वेशीवर टांगत होते, कशी लहान लहान मुलं पायाखाली तुडवत होते. बघा काय 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 ते मोगलांनी जे काही आपल्यावर अन्याय अत्याचार केले, तर ते सगळं समर्थांनी डोळ्यांनी समर्थ पाहत होते हो. आणि त्यावेळेला ते 7 वर्षाचं बाळ या विश्वाची चिंता करत होतं. आई चिंता करतो विश्वाची, आणि मग जेव्हा विश्वाची चिंता लागते ना तेव्हा स्वतःची चिंता तिथं राहत नाही हो. किंवा स्वतःचा संसार कसा उभा राहील आणि कसा संसार करून कसे बंगले बांधू, ही तिथं चिंता राहत नाही. कारण चिंता कोणाची लागली आहे? तर विश्वाची चिंता लागली आहे. मग बघा, तसे कबीर महाराज पण काय म्हणतात की जन्म आणि दुःख, जन्माला आल्यापासूनच माणसाचं आयुष्य कसं आहे हो. बघा, आजच श्रवण केलं, 10व्याला गेले होते. 10व्याच्या प्रवचनात फार सुंदर आज श्रवण झालं. कबीर महाराज म्हणतात, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का, क्या जीवन क्या मरण कबीरा, खेल रचाया लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का, जिसमें तेरा जन्म हुआ वो पलंग बना था लकड़ी का, माता तुम्हारी लोरी गाए वो पलना था लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का, पढ़ने चला जब पाठशाला में, लेखन पाठी लकड़ी का, गुरु ने जब जब डर दिखाया वो डंडा था
लकड़ी का, जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. बघा काय कबीर महाराज काय म्हणतात की जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. उड़ गया पंछी रह गई काया, बिस्तर बनाया लकड़ी का. एक पलक में खाक बनाया, ढेर था सारा लकड़ी का. जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. बघा जो मांडव असतो ना, मांडव तुमचा आमचा मांडव जो लग्नाचा बांधलेला असतो ना, तो पण लाकडाचाच आहे. आणि ते गेल्यानंतर ते साबणं काय ते म्हणतात ना, ते ज्याच्यावर ठेवतात ते पण लाकडाचंच आहे. परत स्मशानामध्ये नेल्यानंतर तिथं पण सगळी हांतरून आपल्याला ते लाकडाचंच घातलेलं असते. काय हो या जीवनामध्ये, जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. फार सुंदर कबीर महाराज. इतकं छान वाटलं ते की सगळ्या जीवनाचा अर्थ आपल्याला तिथे समजतो. तर असं हे जन्म दुःख निरूपण, जन्म दुःख निरूपण. आता याच्यामध्ये समर्थ आपल्याला काय सांगतात आपण पाहूया की जन्म दुःख निरूपणामध्ये केवढा समास आहे आधी पाहूया. जन्म दुःख निरूपण समास भरपूर मोठा आहे. 53 ओव्यांचा समास आहे. बघा समास पहिला जन्म दुःख निरूपण. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळेना ऐसा. काय सांगितलंय समर्थांनी? जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळेना ऐसा. जन्म म्हणजेच काय आहे? दुःखाचा अंकुर आहे. अंकुर म्हणजे जन्माला आल्यानंतर दुःखाला सुरुवात होते. जन्म शोकाचा सागर. बघा एवढा शोक आहे त्या आयुष्यामध्ये की तो सागरापेक्षाही महान आहे. जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळेन ऐसा. जन्म कर्माची आटणी. जन्म काय आहे तर तुमच्या आमच्या कर्माची आटणी आहे. जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी नीच नवी. प्रत्येक क्षणाला तुम्हा आम्हाला काळ काय करतोय? जाचणी करतोय. जाचणी करतोय म्हणजे काय म्हणतोय काळ माहिती आहे का? की बघ तुझ्या आयुष्यातला हा तास निघून गेला, आता तो तुला परत मिळणार नाही. बघ आता तुझ्या आयुष्यातला हा दिवस निघून गेला, तो तुला परत मिळणार नाही. बघ आता तुझ्या आयुष्यातला हा महिना निघून गेला, तो तुला परत मिळणार नाही. उद्याचा दिवस येईल, कालचा दिवस परत येईल का भावेश महाराज? उद्याचा दिवस तुमच्या आमच्या आयुष्यात, उद्याचा दिवस तुमच्या आमच्या आयुष्यात येईल. उद्या उजडणार आहे, पण कालचा दिवस आणून दाखवा बरं कोणी. समय टळून गेला तो मागता येणार नाही. समय टळून गेला तो मागता येणार नाही. एकदा समय टळून गेला तो परत मागता येणार नाही. म्हणून प्रत्येक क्षणी, प्रत्येक क्षण आपल्याला आम्हाला काय करायचं आहे तो सार्थकी लावता आला पाहिजे. प्रत्येक क्षण आपल्याला भगवंताच्या चरणापाशी लावता आला पाहिजे. जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ, ज्ञानहीन. ज्ञानहीन म्हणजे अज्ञानी, ज्याला अजिबात ज्ञान नाही. आणि जन्म कुविद्येचे फळ, कुविद्या दाखवली मागे, त्या कुविद्येचं काय आहे? जन्म फळ आहे. जन्म लोभाचे कमळ. एवढा लोभ आहे मनुष्य देहाला की तो कधीच पुरे होत नाही. पोट असतं ईदभर, पण त्या ईदभर पोटासाठी आयुष्यभर काय करत असतो तर त्याची आयुष्यभर काय धावपळ चाललेली असते. जन्म भ्रांतीचे पडळ, ज्ञानहीन. एवढी भ्रांत त्याला पडलेली असते की उद्या कसं होणार, उद्या कसं होणार. जन्म भ्रांतीचे पडळ. भ्रांत म्हणजे काय हो भावेश महाराज सांगू का? भ्रांत म्हणजे काय की माझं कसं होणार, माझ्या मुलांचं कसं होणार, त्यांच्या मुलांचं कसं होणार, मग मला सून कशी मिळणार, मग ती माझ्या मुलाला सांभाळेल का, मग ती मला सांभाळेल का, मग मला म्हातारपणी कोण सांभाळणार. अरे ही भ्रांत तुला कशाला? तुला ज्याने जन्माला घातलंय तो तुला सांभाळेल की, ज्याने तुला जन्माला घातलंय ना तो तुला सांभाळेल. बाकीची तुला ही भ्रांत कशाला? ही केवढी मोठी भ्रांत पडलेली असते आपल्याला की कसं होणार आणि काय होणार. बघा मग जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यासी कारण, जन्म हेची अकारण गथा गोवी. जन्म जीवासी बंधन. जन्म काय आहे तर जीवाला काय आहे? भावेश महाराज तुमचा व्हिडिओ ऑन करा, मी तुमच्याकडे बघून प्रवचन करत आहे. कुठे गेले भावेश महाराज? व्हिडिओ कोणाकोणाचे ऑन आहेत? व्हिडिओ ऑन करा बरं सगळ्यांनी. माझा आहे की? माझा ऑन आहे की? बर. धन्यवाद.
जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यासी कारण, जन्म हेची अकारण गथा गोवी. काय सांगितलंय? जन्म जीवासी बंधन. जन्माला आल्यानंतरच त्या जीवाला काय होतंय, तर तो जीव बंधनामध्ये अडकतोय. जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यासी कारण. जन्माला नाहीच आलो तर आपण मरणार कसे? मग जन्माला आलोय म्हणूनच आपल्याला त्या मरणाच्या त्या ह्याच्यामधनं जावं लागतंय. बघा, देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जया परी. माऊली काय म्हणतात? एकदा देहाच्या गावाला आल्यानंतर जन्म आणि मृत्यूच्या सोहळ्याला आपल्याला नाही म्हणता येतं का? म्हणताच येत नाही. म्हणून काय सांगितलंय? जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यासी कारण, जन्म हेची आकारण गथा गोवी. जन्म हेच मृत्यूला कारण आहे. पुढे सांगितलंय जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तारला. जन्म एवढा वासनेचा विस्तार आहे ना महाराज, की आयुष्यभर गळ्यामध्ये माळ घालतो आणि शेवटच्या क्षणी म्हणतो मला आणून द्या, त्याशिवाय माझी वासना तृप्त होणार नाही. बरेच लोकांचं ऐकलंय आपण, की शेवटच्या क्षणी की नको त्या गोष्टीमध्ये अडकतो. ज्या वासनेमध्ये शेवटच्या क्षणी जो अडकतो ना, अंतिमती तीची गती. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? अंतिमती म्हणजे काय? अंतकाळी जे आपल्या मनामध्ये असतं ना, तीच आपल्याला गती पुढची प्राप्त होते. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात, की अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. अंतकाळी ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येतं, अंतकाळी भगवंताचं नाम मुखामध्ये येणं एवढं सोपं आहे का दादा? नाही सोपं. कारण अंतकाळी भगवंताचं मुखामध्ये नाम येण्यासाठी आपल्याला अट्टहास आत्तापासून केला पाहिजे. आत्तापासून जर का आपला अट्टहास नसेल तर अंतकाळी मुखामध्ये नाव कसं बरं येईल? नाही येणार. मग बघा, आजामेळाने काय केलं? आजामेळ पापी होता. आजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे नि नामे. आमच्याकडे काय चाललंय माहिती आहे का? पाऊस खूप पडतोय, त्यामुळे सारखं लाईट जातोय येतोय. ज्या वेळेला माझ्या स्क्रीनमध्ये अंधार दिसेल असं समजायचं लाईट गेला, माझ्या स्क्रीनमध्ये उजेड दिसेल असं समजायचं लाईट आला. आता मला ओवी वाचण्यासाठी मध्येच एक मिनिट, ओवी वाचण्यासाठी मला मध्येच दुसरा मोबाईल हातात उचलून तो टॉर्च लावून बघावं लागणार आहे. तर सर्वांनी मला थोडं सांभाळून घ्या. काय सांगितलंय? जन्म सुखाचा विसरा, जन्म चिंतेचा आगरा, जन्म वासना विस्तारला. जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तारला. जन्म हाच काय आहे? की सुखाचा विसर आहे, जन्म चिंतेचा आगर आहे आणि वासना विस्तारला. मग ह्या वासनेची निर्वासना कधी होईल हो? मग ती वासना काय करायची? मी नेहमी सांगते माझ्या प्रवचनात, मना वासना वासुदेवी वसोदे. ह्या वासनेला उचलून कुठं ठेवायचं माहिती आहे का? त्या वासुदेवाच्या, त्या भगवंताच्या चरणापाशी नेऊन ठेवायचं. मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना कामसंगी नसोदे. मग कामनेच्या संगी पण आपल्याला जायचं नाही, वासनेच्या नादी पण आपल्याला लागायचं नाही. मग हे सगळं कुठे ठेवायचं? तर हे सगळं आपल्याला भगवंताच्या चरणापाशी ठेवता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलं पुढे? जन्म जीवासी, जीवाची अवदसा. जन्म जीवाची काय आहे? अवदसा. जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लांबेचा वळसा ममता रूप. जन्म काय आहे? तर लांबेचा वळसा ममता रूप. हे मायारूपी जाळामध्ये अडकवणारा हा तुमचा आमचा जन्म आहे. जन्म मायेचे मैंदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षाचं आडवे विघ्न आहे. जन्म हेच मोक्षाला आडवं आलेलं विघ्न आहे. आपण जन्माला का आलो हरणे मावशी? आम्ही जन्माला का आलो? तर आपण जन्माला का आलो? तर आपण मागच्या जन्मात सुटलो नाही म्हणून अडकलो आणि म्हणून पुन्हा जन्माला आलो. जर का आपण मागच्या जन्मात सुटलो असतो, मागच्या जन्मातच आपण मोक्षप्राप्तीला गेलो असतो, तर आपण पुन्हा जन्माला आलो नसतो. आपण अडकलो म्हणून आलो. बघा, मी नेहमी सांगते, त्या आजीबाईची गोष्ट सांगते की नाही नेहमी, की मरता मरता वासू केसू. जसं आजामेळ आहे ना, आजामेळाने जसं नारायण नाव ठेवलं मुलाचं, आजामेळ पापे वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे नि नामे. मग जशी त्याला नारायणाच्या नावाने मुक्ती मिळाली, तशी ती आजीबाई काय म्हणत होती? वासू केसू. आता त्या मुलांना वाटलं की आजी म्हणते वासुदेव केशव. मुलांना वाटलं मरताक्षणी माझी आई भगवंताचं नाव घेते, किती माझ्या आईचं भाग्य थोर.
पण त्या आईला एवढा राग आला, म्हणली मी एवढं जीव तोडून सांगते वासुकेसू वासुकेसू, यांना कळेना कसं. अंतकाळ जवळ आहे, अंतकाळ समीप आहे, अडकली कशात बघा. शेवटी सगळा जीव एकवटून काय म्हणते, वासरू केरसुनी खातंय आणि मेली. मग आता नुसते त्या 20 रुपयाच्या केरसुनीसाठी, किंवा आता जास्तीत जास्त 60 रुपयाला असेल केरसुनी, म्हणजे आपण ज्याने केर काढतो ती. हां, मग आता त्या केरसुनीमध्ये शेवटच्या क्षणी अडकली. वासरू केरसुनी खातंय हे तिला सांगायचं होतं मुलांना. आता हे काय शेवटच्या क्षणी बोलण्याची गोष्ट आहे का हो? शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव घेतलं असतं, वासुदेव केशव म्हटली असती तर सुटली नसती का? मग सुटायचं असेल तर वासुदेव केशव म्हटलं पाहिजे की नाही? हां, मग जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे, जन्म जीवाचे मीपण. जन्माला आल्यानंतर बघा तो किती मी माझं भ्रांतीचं ओझं कशामध्ये अडकलेला असतो तो जीव. मी असा आहे, मी तसा आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी कोण आहे हो? म्हणून समोर बघा पाटी लावलेली आहे, इथनं दिसत नसेल कदाचित. मी करता म्हणसी, थांबा, हां दिसली का? मी करता म्हणसी तेने तू दुःखी कष्टी होसे, श्रीराम करता म्हणसी तेने तू पावशी यश कीर्ती आणि प्रताप. मी करता जर का म्हटलं तर दुःख आणि कष्टच आहे, पण प्रत्येक ठिकाणी भगवंता तुझ्या कृपेने, भगवंता तुझ्या कृपेने, मुलगा झाला भगवंता तुझ्या कृपेने, मुलगा चांगला नोकरीला लागला भगवंता तुझी कृपा. सगळं काय आहे तो देणारा भगवंत आहे हो. त्यामुळे जी आहे ती सगळी त्याचीच कृपा आहे. आपण करता कोणीही, आपण फक्त निमित्त कारण आहोत. जन्म विषयाची आवडी, जन्म दुराशेची वेडी, जन्म काळाची काकडी भक्षित असे. काय जन्म विषयाची आवडी, जन्माला आल्यानंतर कसा आहे तो विषयामध्ये एवढा गुंतला जातो की आता पुढच्या समासांमध्ये समर्थांनी फार सुंदर सांगितलेलं आहे की कसा तो विषयांमध्ये अडकतो, कसं पुढं सगळं हे. आता हा जन्म दुःख निरूपण पहिला समास संपला ना, की पुढचे समाज जे आहेत ना ते सगुण परीक्षा अ, सगुण परीक्षा ब, सगुण परीक्षा क, सगुण परीक्षा ड, म्हणजे सगुण परीक्षा 4 समास आहेत. नुसते सगुण परीक्षेचे 4 समास आहेत, अ ब क ड असे 4 समास सगुण परीक्षेचे आहेत. आणि त्याच्यामध्ये तुमचं आमचं अख्खं आयुष्य त्याच्यामध्ये समर्थांनी लिहिलेलं आहे सगुण परीक्षेमध्ये. त्यामुळे काय सांगितलंय पुढे, जन्म विषयांची, जन्म हाची विषम काळ, जन्म हाची विषम काळ, जन्म हिची ओखटी वेळ, जन्म हा अतिकुशळ नरकपतन. जन्म हाच काय आहे माहिती आहे का, आपल्याला जन्मच आपल्याला नरकाला घालत असतो. म्हणून या जन्माला आल्यानंतर काय करायला पाहिजे, तर जन्माचं सार्थक कधी होईल, जन्माचं सोनं कधी होईल, तर हा देह त्या भगवंताच्या नामस्मरणात जर का घालवला, त्याच्या चरणी हा देह लावला, तर देहाचं काय होणार आहे, सार्थक होणार आहे. म्हणून सांगितलं, पाहता शरीराचे मूळ, शरीराचं मूळ समर्थ म्हटले, पाहता शरीराचे मूळ. बघा नीट श्रवण करा, ओवी नीट श्रवण करा. पाहता सर्वांना ऐकू येतंय ना स्पष्टपणे? कोण बरं मध्येच मेसेज, हां मध्येच मेसेज पाठवू नका, चालू असताना आपण नंतर चर्चा करू. पाहता शरीराचे मूळ या ऐसे नाही अमंगळ, शरीराचं मूळ जर का पाहिलं तर या ऐसे नाही अमंगळ, या शरीरा ऐसा अमंगळ दुसरं काही नाही. पाहता शरीराचे मूळ या ऐसे नाही अमंगळ, रजस्वलेचा विटाळ त्यामध्ये जन्म यासी. काय सांगितलं की रजस्वलेचा जो विटाळ आहे त्या विटाळामध्येच हा जन्म आहे, बरोबर ना? म्हणजे या देहासारखं अमंगळ दुसरं काय आहे का हो? काहीच नाही. पुढे सांगितलं, अत्यंत दोष ज्या विटाळाला अत्यंत दोष आहे, अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळाचाच हा पुतळा. तो 9 महिन्याचा विटाळ पुढे दिलाय, पुढच्याच ओवीत आलेलं आहे, आता मी सांगत नाही. म्हणजे अत्यंत दोष ज्या विटाळाला आहे त्या विटाळाचाच काय सांगितलंय समर्थांनी, हा पुतळा आहे. येथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे. आपण काय करतो माहिती आहे का, बरं का, आपण काय म्हणतो, बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की आम्हाला चालत नाही, 4 दिवसाचं आम्हाला चालत नाही, 4 दिवसाचं आम्हाला चालत नाही. अरे बाबा, तुम्हाला 4 दिवसाचं चालत नाही, पण मग तुम्ही कुठल्या दिवसाचे आहात, तुम्ही स्वतः कुठल्या दिवसाचे आहात?
रजस्वलेचा विटाळ त्याचा आळूनी झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे. पुढची ओवी दिली समर्थांनी. काय समर्थ आधी सांगतात, अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचाच हा पुतळा, तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे. कशाला निर्मळपणाचा सोहळा आपण करतो? काय आवश्यकता आहे निर्मळपणाचा सोहळा करायची? कारण हा पुतळाच कशाचा आहे? त्या विटाळाचा आहे. 9 महिने त्या विटाळाचा आळून गाळ झाला. 9 महिने त्या विटाळाचा काय झाला? आळून गाळ झाला आणि त्या गाळाचा हा पुतळा बनलेला आहे. आणि मग आता कसला त्या विटाळा? नाही आम्हाला चालत नाही. का बरं चालत नाही? हा पुतळाच त्याचा आहे ना. रजस्वलेचा विटाळ त्याचा आळूनी झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर आहे. त्या गाळाचेच काय आहे? तर तुमचं आमचं शरीर आहे. वरीवरी दिसे वैभवाचे. फार सुंदर समर्थांनी लिहिलेला आहे हा समास. वरीवरी दिसे वैभवाचे. वरवर कशाचं दिसतंय? वैभवाचं दिसतंय. आंतरी पोतडे नरकाचे. आतमध्ये पोतडे कशाचं आहे? नरकाचं आहे. जैसे झाकण चर्मकुंडाचे उघडताच नाहीये. हे चर्मकुंडाचं म्हणजे एक वेळेला चर्मकुंड स्वच्छ केला तर स्वच्छ होऊ शकतो, पण हा देह कसा स्वच्छ करायचा? हे चर्मकुंडाच्या झाकणापेक्षा हे भयंकर आहे. पुढे काय सांगितलंय? कुंड धुता शुद्ध होते. समर्थांनी पुढचीच ओवी दिली. कुंड धुता शुद्ध होते, त्यास प्रत्यय धुईच येते. धुतल्यानंतर तो कुंड शुद्ध होणार आहे, तरी दुर्गंधी देहात शुद्धता नाही. ह्या देहाला मात्र आपण धुवू शकत नाही आणि या देहाला आपण शुद्ध करू शकत नाही. अस्ति पंजर उभारीला, शिरा नाडी गुंढाळीला, मेद मासे सरसाविला, सांदो सांदी भरुणी. सांदो सांदामध्ये तुमच्या आमच्या प्रत्येक देहाच्या प्रत्येक अवयवामध्ये काय झालंय? तर चरबी, अस्थि, मांस, सगळं मल मूत्र, सगळं विष्ठा सगळं भरलेलं आहे. कोण असं आहे की त्याच्या नाकात शेंबूड नाही हो? असं कोण आहे का? आपण म्हणू की ऐश्वर्या राय, पण तिला पण येतोच ना. कोण असं आहे की त्याच्या पोटामध्ये विष्ठा नाही? विष्ठा असं कोण आहे का की त्याच्या पोटामध्ये घाण नाही? कोणतरी दाखवा एखादी व्यक्ती की त्याच्या पोटामध्ये त्याला उद्या सकाळी जावंच लागत नाही. असं झालं तर डॉक्टरकडे जावं लागेल हो. असं चुकून जर का झालं तर डॉक्टरकडे जावं लागेल. त्यामुळे हे ना निर्मळपणाचा सोहळा इथं करायची काय आवश्यकता आहे सांगा? अस्ति पंजर उभारीला, सिडा नाडी गुंढाळीला, मेद मासे सरसाविला, सांदो सांदी भरुणी. अशुद्ध शुद्धे शुद्ध नाही, अशुद्ध शब्दे शुद्ध नाही. तेही भरले असे देही, नाना व्याधी दुःख तेही अभ्यंतरी वसती. काय सांगितलं बघा? नरकाचे कोठार भरले, आत बाहेर लिडबिडले, मूत्र पोतडे जमले दुर्गंधीचे. नरकाचे कोठार भरले, आतमध्ये काय आहे? सगळं नरकाचं कोठार भरलेलं आहे. मूत्र पोतडे सगळं आहे आतमध्ये, दाखवलं समर्थांनी. मल मूत्र हे सगळं दुर्गंधी सगळी काय आहे? आतमध्ये आहे. म्हणून आता याच्यासाठी मला आपल्याकडे वेळ खरं पुरतच नाही आपल्याला. दरवेळेला समासासाठी वेळ पुरत नाही आपल्याला. त्यामुळे आपल्याला दृष्टांत वगैरे काहीच घेता येत नाही. तरीसुद्धा मी अगदी धावता एक दृष्टांत सांगते. काय सांगितलं इथे की समर्थांनी की हे मूत्र पोतडे दुर्गंधीचे. आता ऐकलं असेल तरी पुन्हा ऐका, नवीन लोकांसाठी हे नवीनच आहे. तर बघा, ज्या वेळेला बघा परीक्षित राजा शुक मुनी ज्या वेळेला परीक्षित राजांना भागवत कथा सांगत होते, अगदी 6 दिवस उलटले हो, तरी काय परीक्षित राजा त्या देहाच्या ममतेतनं बाजूला होईना. तरी काय परीक्षित राजाला त्या देहाचं ममत्व सुटे ना, की आता आपल्याला 7व्या दिवशी आपला मृत्यू होतो. तरी तो घाबरलेलाच होता. त्याला काय देहाचं ममत्व सुटत नव्हतं, देहात अडकलेला होता. मग हे शुक महाराजांनी ज्या वेळेला परिस्थिती पाहिली परीक्षित राजांची, की काही केल्या ह्याला काय देहाचं ममत्व सुटे ना, मग आता काय करावं? मग शुकांनी काय केलं, शुकदेवांनी काय केलं की त्यांना एक गोष्ट सांगितली. एक राजा होता आणि तो सैन्यांबरोबर शिकारीला वनामध्ये गेला. वनामध्ये गेल्यानंतर तिथे काय झालं, सैन्यांची आणि राजाची चुकामुक झाली. चुकामुक झाल्यानंतर राजा भयंकर घनदाट जंगलामध्ये अडकल्यानंतर तिथं पाऊस असाच बाहेर आत्ता पडतोय तसा पाऊस भयंकर सुरू झाला. विजा चमकायला लागल्या. वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळे असे कर्कश आवाज त्याच्या कानी येऊ लागले. तो भयभीत झाला
अगदी थरकाप सुटला त्या राजाला. त्याला काही काय करावं ते कळेना, कुठं त्याला आसरा मिळेना. मग असा चालता चालता अशा अवस्थेमध्ये त्याला एक मिनमिनता एक ठिकाणी दिवा दिसला. त्या दिव्याच्या ठिकाणी तो गेला. तिथे एक झोपडी होती. झोपडीमध्ये आजी होती, पण ती पण रोगाने त्रस्त होती. तिला उठताही येत नव्हतं, बाहेर जाता येत नव्हतं. त्यामुळे त्या झोपडीतच ती काय करायची, मलमूत्र विसर्जन तिथंच करत होती. तिथंच जे काही मिळेल ते तिथंच खात होती. पालापाचोळण तिथंच विसर्जन करत होती. त्या झोपडीमध्ये एवढी घाण दुर्गंधी होती. पण आता दुसरीकडे कुठे आसरा नाही, त्यामुळे आपल्याला पर्याय नाही. म्हणून तो राजा त्या आजीबाईला म्हणतो, आजीबाई मला जरा तुमच्या झोपडीमध्ये थोडं आजच्या रात्रीपुरता मला आसरा देता का? ती म्हणली नाही, अजिबात नाही. आज सगळेजण येतात आणि आजच्या रात्रीपुरता आसरा मागतात आणि इथेच दुसऱ्या दिवशी इथेच राहण्याची इच्छा धरतात आणि माझ्याशी वाद घालतात. त्यामुळे अजिबात मी तुला आसरा देणार नाही. नाही म्हटलं आजी, मी तुमच्या एवढ्या दुर्गंधीयुक्त झोपडीमध्ये मी का बरं राहू? माझं एवढं मी राजा आहे, माझं राज्य आहे, माझी राणी आहे, माझी मुलं आहेत, माझं एवढं प्रजा आहे, माझी एवढं वैभव आहे माझं, मी तुमच्या इथं का बरं राहू? तर मी काय फक्त आजच्या रात्रीपुरता मला आश्रय द्या म्हणे. नाही म्हणे, नाहीच देणार. मग फार विनवणी केली, वचन दिलं त्या आजीला, मी वचन देतो तुम्हाला की मी उद्या इथनं निघून जाणार. आणि मग रात्रभर राहिल्यानंतर ती दुर्गंधीच त्या राजाला एवढं हवीहवीशी वाटायला लागली. एवढी ती झोपडीतलीच सगळं त्याला ते वातावरण एवढं हवावंसं वाटायला लागलं की ते दुसऱ्या दिवशी त्या आजीला म्हटलं, वचन बिचन मला माहीत नाही, मी इथनं जाणार नाही. मी इथनं जाणारच नाही. मी तुम्हाला वचन दिलं, काय दिलं मला माहीत नाही, पण मी आता इथून जाणार नाही. बघा आता शुकमुनी परीक्षित राजाला विचारतात, सांग राजा, हे योग्य आहे का त्या राजाचं? तर परीक्षित राजा म्हणले, नाही नाही, हे एकदम चुकीचं आहे. त्या दुर्गंधयुक्त झोपडीमध्ये असा राहणारा राजा मूर्ख कोण आहे? परीक्षित राजा म्हणताय तो शुकमुनींना, त्या दुर्गंधयुक्त झोपडीमध्ये राहणारा असा मूर्ख राजा तो कोण आहे बरं? त्यांनी जर का रात्री वचन दिलेलं आहे की मी दुसऱ्या दिवशी सकाळी निघून जातो, तर मग ते वचनाचं तो पालन का बरं करत नाही? आणि अशा दुर्गंधयुक्त झोपडीमध्ये तो का राहू इच्छितो? असा कोण मूर्ख राजा आहे? तेव्हा शुकमुनी बोलले की तो मूर्ख राजा दुसरा तिसरा कोणी नसून तू आहेस. परीक्षित राजाला सांगितलं शुकमुनींनी, तो मूर्ख राजा आहे ना, तो दुसरा तिसरा कोणी नसून तू आहेस. तुला ह्या देहरूपी दुर्गंधीयुक्त झोपडीमध्ये तू राहण्याची इच्छा धरली. या झोपडीमध्ये काय आहे? सगळं दिलेलं समर्थांनी इथं, नरकाचे पोतडे, चर्मकुंड, अमुक तमुक ढमुक. मग याच्यामध्ये तुला कसं काय राहावंसं वाटतंय? आणि त्यावेळेला मग 7व्या दिवशी काय झालं तर देहाचं ममत्व सुटलं आणि परीक्षित राजाला मुक्ती प्राप्त झाली. मग पुढे काय सांगितलं समर्थांनी? जीवाची अवदसा, जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लांबेचा वळसा, ममता रूप, जन्म मायेचे मैंदावे, जन्म क्रोधाचे विरावे. खाली आलोय आपण. जन्म हाची विषम काळ, जन्म ह्याची ओखटी वेळ, जन्म हा अतिकुशळ नरकपत्न. पाहता आपण खाली आलो होतो एकदम. नरकाचे कोठार भरले, आत बाहेर लिडबिडले, मूत्र पोतडे जमले दुर्गंधीचे. काय झालं? नरकाचे कोठार भरले, आत बाहेर लिडबिडले, मूत्र पोतडे जमले दुर्गंधीचे. जंत किडे आणि आतडी, नाना दुर्गंधी पोतडी, आमुप लवलवती कातडी, कंटाळ वाणे. काय सांगितलंय? जंत किडे आणि आतडी, या देहामध्ये काय काय आहे बघा? नाना दुर्गंधीची पोतडी, आमुप लवलवित कातडी, कंटाळ वाणे. सर्वांगास शिरप्रमाण. सर्वांगास काय सांगितलंय? शिरप्रमाण सांगितलंय. तेथे जरी सर्वांगाला शिरप्रमाण म्हटलं तरी काय सांगितलंय बघा? तेथे वळसे वाहे घ्राण, उठे घाणी, फुटता श्रवण, ते दुर्गंधी न घेवे. सर्वांगाचं शिरप्रमाण सांगितलं तरी इथं कान फुटतोय, नाक गळतंय, तोंडातनं लाळ गळती, केवढी दुर्गंधी आहे. डोळे निगती चिपडे, समर्थांनी दिलंय पुढे, डोळे निगती चिपडे, नाकी दाटती मेकडे, प्रातकाळी घाण पडे, मुखी मळासारखी, लाळ थुंकी आणि मळ, पीत श्लेष्मा प्रबळ, तयासी म्हणती मुख कमळ चंद्रासारखे. कसं आपण काय म्हणतो, किती चंद्रासारखं मुख आहे, पण त्या चंद्रासारख्या मुखावर काय आहे? मुखामध्ये काय? आतमध्ये लाळ, थुंकी आणि मळ, पीत श्लेष्मा प्रबळ, तयासी म्हणती मुख कमळ चंद्रासारखे. मुख ऐसे कुशीळ दिसे, पोटी विष्ठा भरली असे, प्रत्यक्ष असं प्रमाण नसे भूमंडळी. पोटी एवढी विष्ठा भरलेली आहे, हे प्रत्यक्षाला प्रमाण आहे का? मगाशीच सांगितलं.
की कोणी असला, राजा असू दे नाही तर रंक असू दे, त्याच्या पोटी विष्ठा आहेच ना. पोटी घालिता दिव्यान्न, म्हणजे गुलाबजाम खाल्ला, पोटी घालिता दिव्यान्न, काही विष्ठा काही वमन, काही विष्ठा काही उलटी, काही उलटून पडतंय तोंडा वाटे, काही विष्टे वाटी पडतंय. पोटी घालता दिव्यान्न, काही विष्ठा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन, त्याची होय लघुशंका. जरी तुम्ही भागीरथीचा जल पिलात, जरी तुम्ही काशीचं जल पिलात, जरी तुम्ही कुठल्याही तीर्थाचं जल पिलात, तरी त्याची दुसऱ्या दिवशी काय होत आहे, लघुशंका म्हणजे मूत्र होत आहे. एवम मळमूत्र आणि वमन हेची देहाचे जीवन, येणेकरिता देह वाढे जाणं यदार्थी संशय नाही. देहाचे जीवनच काय आहे तर मलमूत्र आणि वमन. मलमूत्र आणि वमन हेची देहाचे जीवन, येणेकरिता देह वाढे जाणं यदार्थी संशय नाही. पोटी नसता मलमूत्र ओक, पोटामध्ये मलमूत्र आणि ओक नसेल तर मरून जाती सकळ लोक. समर्थांनी सांगितलंय पोटी नसता मलमूत्र ओक, पोटी नसता मलमूत्र ओक, मरुणी जाती सकळ लोक. झाला राजा अथवा रंक, पोटी विष्ठा चुकेना. राजा असला किंवा रंक असला तरी पोटामध्ये विष्ठा चुकत नाही. माफ करा, थोडंसं बोलेन मी. वंदनाताई, आपण गाऊनवर असाल तर थोडी ओढणी घेतली तरी चालेल. आपण जेव्हा आपल्याला भरपूर लोक पाहतात ना, तेव्हा आपण व्यवस्थित असावं असं मला वाटतं. पोटी नसता मलमूत्र ओक, मरुणी जाती सकळ लोक. झाला राव अथवा रंक, पोटी विष्ठा चुकेना. पोटी नसता मलमूत्र ओक, मरुणी जाती सकळ लोक. झाला राव अथवा रंक, पोटी विष्ठा चुकेना. राजा असू किंवा रंक असू, त्याच्या पोटामध्ये विष्ठा चुकणार आहे का? नाही चुकणार. पुढे सांगितलं, निर्मळपणे काढू जाता तरी देह पडे तत्वता. निर्मळपणाने जर का आपण ती काढायची म्हटलं, पोटामधली घाण, हरणे मावशी, पोटामधली घाण आपण निर्मळपणाने काढू म्हटलं तर ती निघेल का? निर्मळपणे काढू जाता तरी देह पडे तत्वता. देह सगळा स्वच्छ धुवून काढायचा म्हटलं तर देह राहील का? म्हणून ते देहाला आवश्यक आहे. ते मलमूत्र आणि ओक आहे ना, हे देहाचं जीवन आहे सांगितलं समर्थांनी. येण्याची देह वाढे जाणं यदार्थी संशय नाही. पोटी नसता मलमूत्र ओक, मरुणी जाती सकळ लोक. मग निर्मळपणे काढू जाता तरी देह पडे तत्वता. एवम देहाची व्यवस्था ऐसी आहे, अशी देहाची काय आहे व्यवस्था आहे. ऐसा हा धड असता यथाभूत पाहो जाता, मग ते दुर्दशा सांगता शंका बाधी. ऐसी ए काराग्रही वसती, नवमास बहु उत्पत्ती, नवही द्वारे निरोधती, वायू कैसा देते. मग असा हा देह जन्माला येण्याच्या अगोदर 9 महिने आईच्या गर्भामध्ये कसा असतो तो? कारागृहामध्ये असतो. आईच्या गर्भामध्ये काय सांगितलंय, तो देह 9 महिने कारागृहामध्ये असतो. मग तिथे वायू वगैरे काही नाही, त्याला श्वासोच्छ्वासासाठी वायू वगैरे तिथे काही नाही त्या आईच्या गर्भामध्ये. ओका नरकाचे रस झिरपती, ते जठराग्निस्तव तापती, तेने सर्व ही उकडती अस्ति मास. मग बघा, ते जठराग्नी जेवढं आपलं तापतंय ना, त्यांनी तो गर्भ काय होत असतो, उकडत असतो. त्वचेविना गर्भ खोळे, तो मातेसी होते डोहाळे. तो देह जेव्हा तापत असतो ना, तेव्हा मातेला डोहाळे लागतात. कटव तीक्षणे सर्वांग पोळे, तया बाळकाचे. आणि मग माता जे काही कडू तिखट आंबट गोड तुरट खात असते ना, ते सुद्धा त्यांनी काय होते, त्या बाळाचं अंग आतमध्ये देहामध्ये पोळत असते. बांधले चर्माचे मोटाळे, तेथे विष्टेचे पेटाळे, रस उपाय वंकनाळे होत असे. विष्ठामूत्र वांती पित्त, नाकी तोंडी निगते जंत, तेने निर्बुजले चित्त अतिशयसी. ऐसी ए काराग्रही प्राणी, पडिला अत्यंत दाटणी, कळवळूना म्हणे चक्रपाणी, सोडवी येथून आता. असा 9 महिने सर्वांना आवाज येतोय का हो? कारण इथं पाऊस चाललाय ना, तर मला असं वाटतं की तुम्हाला आवाज येतोय की नाही? ऐसी काराग्रही प्राणी, पडिला अत्यंत दाटणी, कळवळूना म्हणे चक्रपाणी, सोडवी येथून. असा कारागृहामध्ये 9 महिने तो काय पडलेला असतोय, तो प्राणी कळवळून भगवंताला म्हणतो, आता इथून मला सोडव. देवा सोडविसी येथून. कसा लबाड आहे बघा तो देह. देवा सोडविसी येथून,
तरी मी स्वहित करीन, गर्भवासा चुकवीन पुन्हा नये येथे. तो देवाला म्हणतो, देवा आता जर का तुम्हाला ह्या गर्भवासातनं सोडवलं ना तर मी परत इथे येणार नाही, मी परत ह्या गर्भवासात येणार नाही. मी काय करील, सोहित करीन आणि सुटून जाण्याचा प्रयत्न करेन. ऐसी दुःखवून प्रतिज्ञा केली तेव्हा जन्मवेळ पुढे आली. त्या बाळाची जेव्हा प्रतिज्ञा त्या भगवंताच्या चरणापाशी जाते ना की मला इथून देवा सोडव, त्यावेळेला मातेला कळा सुरू होतात बरं का दादा. ऐसी दुःखवून प्रतिज्ञा केली, ऐसी दुःखवून प्रतिज्ञा केली तेव्हा जन्मवेळ पुढे आली. माता आक्रोंदो लागली प्रसूती काळी. मग तेव्हा मातेला प्रसूती काळा सुरू होतात. नाकी तोंडी बैसले मास, मस्तकाद्वारी सांडी श्वास, तोही बुजला निशेष जन्मवेळी. नाका तोंडामध्ये त्या बाळाच्या मांस बसलेला असते, मस्तकाने तो श्वास घेत असतो टाळूनी. म्हणून आपण जन्माला आल्यानंतर म्हणतो पहिली त्या बाळाची टाळू भरा, कारण त्याचा गर्भवासामध्ये ना श्वासोश्वास टाळूनीच चाललेला असतो. नाकी तोंडी बैसले मास, मस्तकाद्वारी सांडी श्वास, तोही बुजला निशेष जन्मवेळी. आणि मग जन्माच्या वेळी तो टाळूतला श्वास सुद्धा बंद होतो. मग काय होतं पुढे, मस्तकद्वार ते बुजले, तेने चित्त निर्बुजले, प्राणी तळमळू लागले चहूकडे. मग त्या मस्तकातला श्वास पण बंद झाल्यानंतर काय होतंय, ते इकडं तिकडं धडपड करत असतंय सुटण्याची. मग श्वास उश्वास कोंडला, तेने प्राणी जाजावला, मार्ग दिसेना असा झाला कासावीस. मग बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसेना, मग तो आतमध्ये गर्भवासात कासावीस झाला. जन्मदुःख निरूपण चालू आहे बरं का. मी एवढा भरभर सांगते कारण आपल्याला वेळच पुरत नाही. 1 तासाचा वेळ आपल्याला समासासाठी अजिबात पुरत नाही आणि मला ते खूप धावतं सांगावं लागतंय. काय सांगितलं, श्वास उश्वास कोंडिला, तेने प्राणी जाजावला, मार्ग दिसेनासा झाला कासावीस. श्वास आणि उश्वास काय झाला, कोंडला. आता त्याला मार्ग दिसेना, तो कासावीस झाला. चित्त बहुत निर्बुजले, तेने आडभरी भरले, चित्त बहुत निर्बुजले, तेने आडभरी भरले. लोक म्हणती आडवे आले खांडोणी काढा. आता चित्त निर्बुजलं, त्याने ते बाळ झालं आडवं. आता लोक काय म्हणतात की आडवं आलं तर खांडून काढा. का खांडून काढा, तर शिर सलाम तर पगडी पाचास. ती आई जगली तर पुढं बाळ होईल अजून एक. पण त्या मातेला सोडवण्यासाठी आता त्या बाळाला जे हाताला पडेल ते तोडून काढा, खांडूनी काढा. काय सांगितलंय, चित्त बहुत निर्बुजले, तेने आडभरी भरले, लोक म्हणती आडवे आले खांडोणी काढा. मग काय करतात, मग ते खांडोणी काढीती. कसे खांडोणी काढीती दाखवले दादा. मग ते खांडोणी काढीती, हस्त पाय छेदून घेते. हाताला कापून काढला, पायाला हाताला कापून काढला, का तर त्या मातेला सोडवायचंय. मग ते खांडोणी काढीती, हस्त पाय छेदून घेती, हाता पडिले तेची कापिती, मूक नासिक उदर. जे हाताला पडलंय ना त्या बाळाचं ते कापलं जातंय. मग मूक पडू दे, नाक पडू दे, उदर पडू दे, हात पडू दे, पाय पडू दे, जे हाताला आलं ते खांडून काढलं जाते, का तर त्या मातेला सोडवायची आहे. मग पुढे काय झालं, ऐसे टवके तोडले, असे त्या बाळकाचे लचके तोडले जातात, कारण त्या मातेला सोडवायचे. ऐसे टवके तोडले, बाळके प्राण सोडिले, असे लचके तोडल्यानंतर त्या बाळाने प्राण सोडले. मातेनेही सांडिवले कळीवर. आणि अशा अवस्थेमध्ये ते बाळाने पण प्राण सोडले आणि त्या मातेचाही प्राण गेला. कारण या कठीण परिस्थितीमध्ये लचके तोडल्यानंतर त्या मातेचा तरी प्राण राहील का, मग तिने पण प्राण सोडला. म्हणून बाळांत म्हणजे बाळांत का म्हणायचं, पूर्वी लोक बाळांत होणं का म्हणायचे, कारण बाळ जन्माला येणं म्हणजे मातेचा अंत, म्हणून बाळांत. म्हणून पुढे काय सांगितलंय, मृत्यू पावला आपण मातेचा घेतला प्राण. बघा, मृत्यू पावला आपण मातेचा घेतला प्राण, दुःख भोगिले दारुण गर्भवासी. गर्भवासात दुःख भोगले आणि स्वतःही मेला आणि मातेचाही जीव घेतला. तथापि सुकृते करुणी, आता तुमच्या आमच्यासाठी होवी, तथापि सुकृते करुणी. आपलं काय थोडंफार सुकृत असेल दादा, त्यामुळे मार्ग सापडला योनी, आपल्याला सुगम पंथ सापडलेला आहे, आपण त्या मार्गातनं सुटलोय. तथापि सुकृते करुणी, मार्ग सापडला योनी, तरी अडकला जाऊनी स्कंद मागुता. तये संकोचित पंथे, बळेची ओढून काढिते, तेने गुणे प्राण जाते बाळकाचे. बाळकाचे जाता प्राण, अंती होय विस्मरण, तेने पूर्वीला स्मरण विसरून गेला. काय झालं, पूर्वीचं स्मरण भगवंताचं विसरून गेला. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेर पडताच म्हणे कोहम. बघा, अशा परिस्थितीमध्ये खरं तर आहे ना, मी बऱ्याचदा सांगेन की जे बाळ संकोचित पंथामधनं स्वतःची वाट काढून तो जो बाहेर येतो ना, तो जगामध्ये कुठल्याही संकटाला कधीही घाबरत नाही. नैसर्गिक जो बाळ जन्माला येतो ना, तो कधीच कुठल्या संकटाला घाबरत नाही, कारण तो
त्या मार्गातनं कसा बाहेर आलेला असतो ना, ते त्याला माहिती असतंय. त्यामुळे पुढे बोलायला आपल्याला वेळ नाही. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेर पडताच म्हणे कोहम, ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी, दुःख वरपडा होता झाला, थोरा कष्टी बाहेर आला. किती कष्टाने बाहेर आला बघा. सवेची कष्ट विसरला गर्भवासाचे, आणि बाहेर आल्या आल्या गर्भवासाचे कष्ट विसरून गेला. शून्याकार झाली वृत्ती, काही आठवेना चित्ती, अज्ञाने पडली भ्रांती, त्याने सुखची मानिले. आणि एवढ्या सगळ्या कष्टातनं, एवढ्या जन्मदुःख निरूपणातनं, एवढ्या सगळ्या जन्मदुःखाच्या यातनेतनं एवढा तो बाहेर पडला कष्टाने, आणि बाहेर आल्या आल्या सगळे कष्ट विसरला. आणि काय झाला तर अज्ञानाने त्याला भ्रांती पडली, आणि त्याने काय झाले, सुख, बाकी सगळं सुखच मानायला लागला. तो देह विकार पावले, सुख दुःखे झळंबले, असो ऐसे गुंडाळले मायाजाळी. आणि मग ते काय झालं, मायाजाळामध्ये अडकलं. ऐसे दुःख गर्भवासी, होते प्राणी मात्रासी, म्हणून भगवंताशी शरण जावे. म्हणून कोणाला शरण जावं, अखंड भगवंताला शरण जावं. का तर परत परत जन्म मरणाचा फेरा नको. का नको बघा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फिरत बसायचं का? किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित, किती वेळा जन्म येऊन आपली आपण फजिती करून घ्यायची. म्हणून काय सांगितलंय की जो भगवंताचा भक्त, बघा ही ओवी फार महत्त्वाची आहे. जो भगवंताचा भक्त, जो जन्मापासून मुक्त, जो भगवंताचा भक्त असतो ना वंदनताई कडू, जो भगवंताचा भक्त असतो ना तो जन्मापासून मुक्त असतो. जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त, ज्ञानबळे विरक्त सर्व काळी, कारण त्याला ज्ञान झालेलं असतंय आणि तो सर्वातनं विरक्त झालेला असतो. आणि विरक्त कोण असतो, तो हरिभक्त असतो ना, जो तो विरक्त असतो. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी. मग पुढे सांगितलं ऐसा गर्भवासी विपत्ती, निरोपिल्या यथामती, सावध होऊन श्रोती, पुढे अवधान द्यावे. काय सांगितलंय, ऐशा गर्भवासी विपत्ती, निरोपिल्या यथामती, सावध होऊन श्रोती, पुढे अवधान द्यावे. आता पुढच्या समाससुद्धा एकदम सावध होऊन ऐकला पाहिजे, कारण हा एकाला एक लागूनच समास आहे. शक्यतो मंगळवारी कोणी खाडे करू नका, कारण आपली लिंक तुटली तर आपल्याला कळणार नाही की मागच्या समासात काय झालं. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जन्मदुःख निरूपणाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जातम वर्षता सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, भेटो तू तयाभूताम. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव, पियुषांचे चंद्रमेजे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजे जो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथ उपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. कुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुदेव दत्त बजरंगबली की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.